नमस्कार मंडळी, मी शुभांगी परत एकदा स्वागत करते तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक सिंपल आणि सुंदर अशी जुडा हेअरस्टाईल जी एकदम झटपट होते, अगदी 2 मिनिटांमध्ये आणि कोणीही इझिली ही क्रिएट करू शकतं। एकदम सुंदर ही हेअरस्टाईल दिसते आणि ही हेअरस्टाईल मी तुम्हाला गजरा वापरून तुम्ही 2 वेगवेगळ्या पद्धतीने कशी क्रिएट करू शकता हे देखील दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका, कारण की मी दर आठवड्याला एकदम सुंदर टॉपिकवरती नवीन व्हिडिओज घेऊन येत असते। तर सगळ्यात सुरुवातीला आपल्याला आपले केस व्यवस्थितपणे विंचरून घ्यायचे आहेत आणि गुंता देखील काढून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला आपल्या केसांचे मिडल पार्टिशन करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी माझ्या केसांचं समोरून मिडल पार्टिशन केलेलं आहे, म्हणजेच केसांच्या मधोमध थोडासा एक भांग पाडून घेतलेला आहे। पार्टिशन करून झाल्याच्या नंतर समोर जे केस आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय त्याप्रमाणे आपल्याला ते समोर घ्यायचे आहेत आणि जे मागचे राहिलेले जे केस आहेत ते मागे ठेवायचे आहेत। त्याच्यानंतर समोर जे पार्टिशन केलेलं आहे त्यापैकी एका साइडचे थोडेसे केस आपल्याला घ्यायचे आहेत, तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये, आणि थोडेसे केस म्हणजेच केसांची एक बट घेऊन आपल्याला ती रोल करायची आहे, म्हणजेच ट्विस्ट करायची आहे आणि मागे एखाद्या ब्लॅक पिनने किंवा यू पिनने सिक्युअर करून घ्यायची आहे। त्या केसांना सेट केल्यानंतर आपल्याला जे उरलेले केस आहेत त्यापैकी परत थोड्या केसांची बट घेऊन ती देखील पाठीमागे ही जशी सेट केली त्याच पद्धतीने ब्लॅक पिनने परत सेट करून घ्यायची आहे। तर आपली एका साइडची हेअरस्टाईल झालेली आहे। ह्या साइडला जशी हेअरस्टाईल केली त्याच पद्धतीने आपल्याला जी उरलेली साइड आहे त्या साइडला देखील त्याच पद्धतीने केसांच्या बट घेऊन त्या सेट करायच्या आहेत। तर मी संपूर्ण जे केस आहेत ते छान सेट करून घेत आहे। तर आपली समोरची हेअरस्टाईल संपूर्ण करून झालेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला संपूर्ण आपले जे केस आहेत ते पाठीमागे घेऊन पाठीमागे आपल्याला एक छानशी पोनी बांधून घ्यायची आहे। आणि जर तुम्हाला लो बन हवा असेल, म्हणजेच थोडासा जो तुमचा जुडा आहे तो खाली हवा असेल तर थोडंसं खाली पोनी बांधा, आणि जर थोडंसं उंच हवा असेल तर थोडीशी उंच बांधा। मला लो बन हवा आहे त्यामुळे मी संपूर्ण केस खालच्या दिशेने घेतलेले आहेत आणि खाली रब्बल लावून एक छानशी पोनी बांधून घेत आहे। त्याच्यानंतर आपल्याला एक डोनट बन हवा आहे।
तुम्हाला जसा तुमचा जुडा हवा आहे त्याच पद्धतीने तुम्ही डोनट बन निवडा। म्हणजे जर छोटा हवा असेल तर छोट्या साईजचा डोनट बन मिळतो, मीडियम पण मिळतो आणि मोठा देखील मिळतो। तर तुम्हाला जो हवा आहे तो तुम्ही डोनट बन यूज करू शकता। ऑनलाइन देखील तुम्हाला मिळून जाईल, लिंक पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आहे। तर हा डोनट बन माझ्या पोनीमध्ये घालून झालेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचे, यू पिना घ्यायच्या आहेत आणि 4-5 यू पिना त्या डोनट बनवरती खोचून घ्यायच्या आहेत, जेणेकरून तो हलणार नाही आणि बन झाल्यानंतर तो एकदम सेफ राहील, केस इकडे तिकडे निघणार नाहीत। तर मी व्यवस्थितपणे संपूर्ण साईडला यू पिनचा वापर करून तो डोनट बन सेट करून घेत आहे। डोनट बन सेट झाल्याच्या नंतर आपल्याला आपल्या केसांचे 2 पार्टिशन करून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आपले संपूर्ण जे केस आहेत ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे डोनट बनवरती कव्हर करून घ्यायचे आहेत, जेणेकरून तो एकदम झाकला जाईल आणि आपला बन जो आहे तो एकदम छान दिसेल। तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी संपूर्ण केस कव्हर करून घेत आहे। त्या डोनट बनवरती केस कव्हर करताना थोडंसं लक्षपूर्वक करा, कारण की बऱ्याच वेळेस असं होतं ना, ज्यांचे केस पातळ आहेत त्यांचा जो डोनट बन आहे तो दिसण्याची शक्यता असते। तर छान केस कव्हर करून झाल्यानंतर आपल्याला एक रबर घ्यायचा आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल त्याच साईजचा एक रबर घ्यायचा आहे आणि ज्या पद्धतीने मी तो त्या डोनटवरती घातला त्याच पद्धतीने तुम्हाला देखील तो घालायचा आहे। आणि तुम्ही पाहू शकता एक प्रॉपर बन तयार झालेला आहे, एकदम सुंदर दिसत आहे। आणि बन झाल्याच्या नंतर आपल्याला जे केस आहेत उरलेले ते देखील 2 पार्टिशनमध्ये त्याचे भाग करून घ्यायचे आहेत आणि ते केस ट्विस्ट करून आपल्याला एकाच साईडने यू पिनने सेट करून घ्यायचे आहेत। तुम्ही या केसांची 2 पार्टिशन करून वेणी देखील घालू शकता, पण बेटर हेच आहे की तुम्ही ट्विस्ट करून यू पिन लावा, कारण वेणी घातल्यानंतर ती एकदम पातळ होते आणि तुमचा डोनट थोडासा वेगळा दिसतो। तर मी एकाच साईडला सेट करून घेत आहे यू पिनने। तर तुम्ही पाहू शकता इथे आपला जुडा तयार झालेला आहे आणि यू पिनने सेट केल्यामुळे केस निघण्याची अजिबात भीती नाहीये। त्याच्यानंतर आपल्याला गजरा लावून घ्यायचा आहे। इथे मी 2 रिअल मोगऱ्याचे गजरे घेतलेले आहेत, ते एकत्र केलेले आहेत आणि गजऱ्याच्या दोनही साईडला साध्या ज्या ब्लॅक पिन असतात त्या लावून घेतलेल्या आहेत। आणि आता आपल्याला हा गजरा खालच्या साईडला फक्त अर्ध्या जुड्याला लावून घ्यायचा आहे। तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल मी कशा पद्धतीने हा गजरा लावलेला आहे। तर इथे आपला गजरा लावण्याचा पहिला प्रकार झालेला आहे। अशा प्रकारे तुम्ही गजरा लावून हेअरस्टाईल क्रिएट करू शकता। अजून एक प्रकार मी तुम्हाला दाखवणार आहे। ह्या जुड्याला तुम्ही अजून एका प्रकारे क्रिएट करू शकता। एखादी छानशी अशा पद्धतीची हेअर ॲक्सेसरीज तुमच्याकडे असेल किंवा एखादं फूल असेल तर ह्या जुड्याच्या मध्यभागी तुम्ही अशा प्रकारे लावू शकता, ही देखील एकदम सुंदर दिसतं। आता ह्या जुड्याला गजरा लावण्याचा दुसरा प्रकार मी तुम्हाला दाखवते। एकदम सोपा हा प्रकार आहे, कोणीही करू शकतं। आपल्याला जस्ट गजरा त्या जुड्याभोवती गुंडाळून घ्यायचा आहे आणि जो एक्स्ट्राचा गजरा आहे तो आपल्याला थोडंसं वरच्या साईडला घ्यायचा आहे, वरच्या साईडला तो छान दिसेल म्हणून। आणि आपल्याला बेसिकली एका ब्लॅक पिनने किंवा 2-4 ब्लॅक पिनने तो गजरा छान सेट करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे देखील तुम्ही गजरा लावून ही हेअरस्टाईल क्रिएट करू शकता। अतिशय साधी सिंपल ही हेअरस्टाईल आहे आणि कोणीही इझिली ही क्रिएट करू शकतं। तर तुम्ही कोणताही सण कार्यक्रम असेल तर एकदा नक्की ट्राय करून बघू शकता। आणि ह्या हेअरस्टाईलला देखील तुम्ही अशा पद्धतीने हेअर ॲक्सेसरीजने अजून छान क्रिएटिव्ह करू शकता। मध्यभागी जर तुम्ही गुलाबाचं फूल लावलं ना तर अजून छान ही हेअरस्टाईल दिसेल। तर तुम्हाला माझी ही जुडा हेअरस्टाईल गजरा वापरून 2 वेगवेगळ्या पद्धतीने कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि एकदा ट्राय करून नक्की बघा। आता गौरी गणपती किंवा नवरात्री असे बरेच सण जवळ आलेले आहेत।
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन छान विषयांवरती व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या।